नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर अजून एक महिलांसाठी योजना येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिना ₹1,500 मिळत आहेत. याच दरम्यान आता महिलांसाठी अजून एक नवीन घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यानंतर महिलांना ₹1,500 मिळत होते. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज करत योजनेचा लाभही घेतला. सरकारच्या या योजनेचं बरेच कौतुकही होत असून महायुतीतील प्रत्येक पक्ष या योजनेचं श्रेय लाटताना दिसत आहे. मात्र यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असून करदात्यांच्या पैशातून या योजनेचे पैसे देत असल्याचे सांगत विरोधकांनी या योजनेवर टीका केली आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे देण्याऐवजी त्यांच्या हाताला काम द्या, अशी मागणीही विरोधकांनी केली. मात्र महायुती सरकारने त्यांच्या टीकेला भाव न घालता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणे आहे. डोंबिवलीतील महिलांना बचत गटांना विना भांडवल उत्पन्नाची संधी मिळवून देत त्यांच्या उत्पादनातून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. त्यामध्ये 5,000हून अधिक महिलांना सहभाग होता. या उपक्रमांतर्गत शहरातील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांना तयार केलेले पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकाद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचले जाणार आहेत. त्यामुळे महिलांना घरीच वस्तू तयार करण्यासाठी आणि कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळवण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनवण्यास मदत होईल, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले आहे. लाडक्या बहीण योजनेनंतर आता सक्षम भगिनी उपक्रमाचा काय परिणाम होतो महिला मतदारांना हा उपक्रम कसा वाटतो याकडे अनेक महिलांचे लक्ष लागले आहे.